हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता फूड रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज व्हेज रेसिपी बनणार आहे, बटाट्याची भाजी सिंपल डब्यासाठी. तर आपण कसं करतो ते बघूया. तर मी 2 मोठे बटाटे घेतले त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर घेतली आहे, एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, मीठ घेतलं आहे, हळद घेतलं आहे, ठेचा घेतला आहे थोड्या मिरचीचा, 2-3 मिरचीचा आणि कढीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट. अशा प्रकारे आपले सिंपल सर्व साहित्य रेडी आहे. तर या पद्धतीने साहित्य घेतले आणि सिंपल बनवणार आहे. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा करून झाल्यानंतर कशी झालेली. मस्तच झालेली. तुम्ही करून बघा आणि सांगा. तर या पद्धतीने आपण सर्व साहित्य घेतलं. मी डब्यासाठी बनवतो म्हणून थोडी क्वांटिटी कमी घेतली. तर मी आता हे तेल घेतलं. या तेलमध्ये मी फर्स्ट ॲड करणार आहे कांदा. आणि कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण पुढचे साहित्य रेडी करणार आहे. तर मी कांदा फ्राय करून घेते सर्व चांगल्या प्रकारे. माझी क्वांटिटी थोडी कमी आहे. हे बघा, कांदा मी फ्राय करून घेतला. नंतर मी कढीपत्ता घातला, कारण पहिल्यांदा कढीपत्ता का नाही घातला तो बघा घातला तर सगळं तेल बाहेर आलं असतं, उरलं असतं, म्हणून मी आत्ता कढीपत्ता घातला आणि नंतर मी ठेचा घातला. मिरची बारीक करून घेतल्या मिक्सरला, ते मी ह्याच्यात ॲड करते आणि आता चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते. खूप चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते, म्हणजे जास्त तिखट लागणार नाही. तर ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट असते मी थोडी. तर मी एका हाताने कांदा ठेवला आणि एका हाताने शिजवतो, तेव्हा इकडे थोडं हलतं. तर या प्रकारे आपलं फ्राय करून झालं. त्याच्यानंतर मी हळद ॲड करते ह्याच्यामध्ये, कारण की हळद टाकूनच आपण बनवणार आहे. लाल तिखट ॲड नाही करत आहे आपण. ते सिंपल बनवतो. पिवळी भाजी बटाट्याची डब्यासाठी. तर हे सिंपल आहे, या पद्धतीने बनवायचं. मी हळद टाकलं, चांगलं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यापुढे आपण बटाटे घेतलेले वाफवून आधी ऑलरेडी, तर ते बारीक कट करून घेतले आणि हे मी आता इथं ह्याच्यामध्ये ॲड करते. कारण ते व्हिडिओ खूप मोठा आहे म्हणून मी ते काय दाखवलं, डायरेक्टली रेडी झालेलंच दाखवलं. हे मस्तपैकी असं रेडी झालं आपलं. आणि ह्याच्यानंतर आपण ॲड करणार आहे काय झालं तर आता मीठ ॲड करणार आहे. आपण मीठ मगाशी घातलं नव्हतं, आता मीठ घेतलं आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार. तर मी मीठ ॲड करते, कारण मी थोडी क्वांटिटी जास्तच घेतली मिठाची, कारण की मी भाकरीसोबत खाणार आहे त्याच्यामुळे. आणि कोथिंबीर भरपूर टाकते. मस्तपैकी अशी रेडी झाली आपली बटाट्याची सिंपल भाजी. मस्तपैकी रेडी झाली. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, कशी करून बघा आणि कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये अनिता फूड रेसिपीमध्ये. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू. बाय बाय.